केंद्र सरकारने पारित केलेल्या वक्फ विधेयक 2024 रद्द करा या मागणीसाठी मुरुम शहर आणि परिसरातील असंख्य मुस्लिम समाजाकडून मुरुम येथे शुक्रवारी दिनांक 11 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अनेक वक्त्यांनी वक्फ कायद्याबद्दल बोलताना सांगितले की केंद्र सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात आहे। या विधेयकात संविधानाच्या कलम 21, 25 आणि 30 या तरतुदीचा सरासरी उल्लंघन करण्यात आलेला असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारावर गदा आणला गेला आहे। देशावर जवळजवळ 9 लाख एकर जमीन आणि इतर स्तरावर जंगम मालमत्ता ही मुस्लिम धर्मातील लोकांनी आपली खासगी जमीन आणि संपत्ती करून समाजासाठी दान केलेली आहे। ही संपत्ती कोणत्याही शासनाची नाही। देशात 1995 साली अथक प्रयत्नानंतर वक्फ संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे। केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा ठेवून ते हडपण्याच्या उद्देशाने सदर विधेयक मंजूर केलेले आहे। सदर विधेयकाचे मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात येत असून तात्काळ हे विधेयक रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात संविधान जिंदाबाद, संविधान बचाव देश बचाव, काळा कायदा रद्द करा अशा अनेक घोषणा देण्यात आल्या। आंदोलन सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत करण्यात आले। आंदोलनानंतर मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या वतीने पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले। आंदोलनात मौलाना शौकत, मौलाना अब्बास, हाफिज अब्दुल, हाफिज सलीम, हाफिज निजाम बाबा कुरेशी, इक्बाल चौधरी, सरफराज काझी, इलियास पीरजादे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता रफिक पटेल, मुरुम, धाराशिव।